नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. माढा लोकसभा मतदारसंघात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील यांना शरद पवार पक्षाची साथ सोडली, तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे. तर त्यामुळे माढात भाजपाची ताकद वाढली. तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीने रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तर महाविकास आघाडी करून त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आली आहे. या मतदारसंघात आता रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील अशी व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. तर याच दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गटाचे नेते आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे. तर नुकताच विठ्ठल कारखान्यावर सभासद, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत अभिजित पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे. तर यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते. तर विठ्ठल कारखान्यावर थकीत कर्जापोटी कार्यवाही झाली. यानंतर अभिजित पाटील यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडली आणि भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची संभाव्य उमेदवार म्हणून देखील अभिजित पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.